नमस्कार. तुमचे स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात श्रीमंत होण्याचे नियम. लेखक रिचर्ड टेम्पलर. द रूल्स ऑफ वेल्थ. प्रस्तावना. खरं सांगायचं तर आपल्या सर्वांनाच आपण श्रीमंत, धनवान, गडगंज संपत्तीचे मालक असावं असं वाटतं आणि जे आधीपासूनच तसे आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला आकर्षण वाटतं. कसं केलं असेल त्यांनी हे? आपल्याला पण हे जमेल का? वस्तुस्थिती अशी आहे की श्रीमंत लोकांना जे जमतं आणि ते जे करतात ते आपण कधीच करत नाहीत. मनातल्या कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणेपर्यंत ते काही नियमांचे पालन करतात आणि या नियमामुळेच ते इतरांपासून वेगळे असतात. या पुस्तकात हेच नियम सांगितले आहे. ते पाळून तुम्हीसुद्धा त्यांच्याप्रमाणे श्रीमंत होऊ शकता. हे नियम श्रीमंत लोक पाळतात असे मी प्रत्यक्षात बघितले आहे. ही एक प्रकारची सहानुभूतीपूर्ण जादू आहे. समजा आपण त्यांच्यासारखे काम केले तर त्यांच्यासारखेच बनू आणि खरोखर तसंच होतं. हे पुस्तक तुम्हाला दाखवणार आहे. पैसा कमवण्यासाठी लोक काय करतात? ते पैसे कसा कमवतात? पैसा कमवल्यानंतर तो पैसा ते कसा वाचवतात? ते पैसा कसा खर्च करतात? पैशाची गुंतवणूक कशी करतात? पैशाचा आनंद कसा घेतात? पैशाचा परोपकारासाठी कसा उपयोग करतात? कमीत कमी श्रम करून आपल्याला जास्तीत जास्त श्रीमंत, धनवान व्हायचं असतं. इंग्लंडमध्ये दरवर्षी $50 बिलियन जुगार खेळला जातो. याचा अर्थ असा की पैसा मिळवण्यासाठी लोक सोप्यात सोपा मार्ग शोधत असतात. $50 बिलियन जुगार याचा अर्थ असा आहे की त्यातले बरेच जण निराश होणार, पण सगळेच नाही, हे लक्षात घ्या. इतर धंद्याप्रमाणेच जुगारसुद्धा टक्केवारीवरच चालतो. रुलेट चंच बघा, तो जर नीट खेळला तर 28% खेळता येतो. याचा अर्थ टेबलवर 100 पौंड असतील तर कॅसिनोला 28 पौंडाचा फायदा होतो. म्हणजेच खेळणाऱ्याला ते 72 पौंड परत देतात. पण ज्यांनी पैसे लावले त्यांना ते परत मिळत नाहीत. काही जण हारतात, काही जण जिंकतात आणि काही जण बरोबरीत राहतात. पण अगदी दूरचा विचार केला तर कॅसिनो नेहमीच जिंकत असतो. ही एक वस्तुस्थिती आहे. आता एवढी सगळी माणसे जुगार खेळताय आणि त्यावेळेस कॅसिनोमध्ये मी काम करत असताना खूप विचार केल्यावर मला असं वाटलं की यांच्याकडे बराच पैसा आहे आणि त्यातला जादा पैसा कमवण्यासाठी ते इथं येतात. त्यांचा आपल्या निराशावर ठाम विश्वास असतो. त्यांचा आपल्या नशिबावर ठाम विश्वास असतो. दुःखी राहण्यासाठी सबब मिळावी म्हणून त्यांना हारायला आवडतं. सोप्या मार्गाने पैसा मिळवण्यासाठी ते कशोशीने धडपड करतात. वर सांगितल्याप्रमाणे जे विचार करतात त्यांसाठी हे पुस्तक नाही. माफ करा, पण सोप्या मार्गाने पैसा मिळवण्याच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुद्धा हे पुस्तक नाही. पण एकंदरीत यामुळे तुमच्या समृद्धीत चांगल्यापैकी भर पडू शकेल. या पुस्तकात सांगितलेल्या उपायांमुळे आणि डावपेचांमुळे तुम्ही एकदम अचानक श्रीमंत होणार नाही, परंतु कमवण्याची आणि पैसे वाढवण्याची शक्यता वाढेल, हे मात्र निश्चित. आणि एवढं करूनही तुम्ही सज्जन असाल, हेही निश्चित. याचा अर्थ आपण नेहमीच कॅसिनो असणार आणि नेहमीच जिंकत राहणार. तर हे कसं शक्य आहे? असं बघा, आपल्याला बरंच काही करता येईल. कोणताही व्यक्तिगत नियम यशाची हमी देऊ शकत नाही, परंतु नियमामुळे शक्यता मात्र वाढत जाते. हे सगळे नियम पैसे मिळवण्याची शक्यता वाढवत असतात. जुगारात पटकन पैसे जिंकणे इतकं सोपं नाही, पण त्यापेक्षाही अश्वासक आणि दीर्घकालीन यश असेल. मुख्य म्हणजे याचा तुम्हाला नाद लागत नाही किंवा हरल्यानंतर जिंकण्याच्या ईर्ष्येने तुमचे सगळे पैसेही तुम्ही गमावणार नाहीत. माझं लहानपण गरिबीत गेलं. माझ्याजवळ काहीही नव्हतं. दुसऱ्याजवळ खूप खूप आहे हेही मला माहीत होतं आणि मला हेही माहीत होतं की मी या हालाकीच्या परिस्थितीतून बाहेर पडणार आहे. पण बऱ्याच वेळा माझी सुरुवात चुकीची झाली. बऱ्याच वेळा यशाच्या अगदी जवळ पोचल्यासारखी परिस्थिती आली होती, तेव्हा कुठे मला यश मिळालं. श्रीमंत माणसं काय करतात याचं निरीक्षण करण्यात मी माझा खूपसा वेळ घालवला. कष्ट केले तेव्हा कुठे मी हे सगळं करू शकलो. निरीक्षणावर आधारित हे ज्ञान मी आता तुम्हाला देत आहे. मी असं धरून चालतो की तुम्हाला श्रीमंत व्हायचे, तेही सरळ मार्गाने व्हायचे. श्रीमंत झाल्यावर काही उपयुक्त काम करण्याची इच्छा आहे, समाजाचं देणं परत करण्याची इच्छा आहे, आणखी काही गोष्टी गुप्त ठेवणार आहात आणि यासाठी थोडीफार मेहनत करण्याची तुमची तयारी आहे. त्यासाठी या पुस्तकाचे मी 5 भाग केले आहेत. पैशाबद्दल विचार करणे, श्रीमंत बनणे,
आणखी जास्त श्रीमंत बनणे, श्रीमंती टिकून ठेवणे आणि आपली संपत्ती दान करणे. आपण श्रीमंत होण्याच्या विचारापासून सुरुवात करू. आपण श्रीमंत होण्याचा तोच तर कारण श्रीमंत होण्याचा तोच तर पाया आहे. पैशासंबंधी आपल्या मनात बरेचसे गैरसमज असतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की पैशानं सुख मिळत नाही, पण मनातून मात्र सुख मिळणार अशी खात्री असते. त्यामुळे निदान आराम तर मिळेल अशी आशा असते. पैशामुळे हवे ते खरेदी करता येतं आणि त्यामुळे सुख मिळतं यावर आपला ठाम विश्वास असतो. हे सगळे तुमचे गैरसमज आहे असं मी कधीच सांगणार नाही. ते समज आहेत का गैरसमज हे तुम्हीच शोधून काढणार आहात. मी फक्त तुम्हाला त्यासाठी मदत करणार आहे. आता सुरू करण्याची वेळ आली आहे, तर सुरू करायचं. समृद्धीसाठी तुम्हाला शुभेच्छा. रिचर्ड टेम्पलर. पैशाबद्दल विचार करणे. धन हा एक नुसता विचार आहे. खरं सांगायचं तर तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही. त्यासाठी तुमच्या हातात सोन्याची लढच हवी. फार तर एखादी नोट किंवा चेक यासारख्या भौतिक प्रतीकाला स्पर्श करू शकता. हे केवळ कागदपत्रांचे कपटे आहेत, पण अतिशय सामर्थ्यशाली आहेत. पैशाच्या बाबतीत प्रत्येकाच्या मनात काही ना काही तरी मतं असतात. उदाहरणार्थ, पैसा वाईट किंवा चांगला असतो. त्याची कामना करणे हे सुद्धा वाईट किंवा चांगले असते. त्याची लालसा वाईट किंवा चांगली असते. पैसा खर्च करणे वाईट किंवा चांगले असते. पहिल्या काही नियमात मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपले विचारच आपल्याला श्रीमंत होण्यापासून प्रवृत्त करतात. आपण मनात कदाचित आपल्या नकळत पैसा वाईट आहे आणि अधिक पैसा तर फारच वाईट आहे असं जर वाटत असेल, तर श्रीमंत होण्याचे आपले सगळे प्रयत्न आपणच आपल्या नकळत विफल करत आहोत असं समजा. श्रीमंत होण्यासाठी मेहनत करण्याची तुमची किती तयारी आहे मला जाणून घ्यायचं आहे. हे एखाद्या खेळासारखं आहे. त्याचा तुम्ही जितका सराव कराल तितका तुम्हाला त्याचा फायदा मिळणार. आळशी माणसं श्रीमंत होऊ शकत नाही. आपल्याला मेहनत करावीच लागणार आहे. तुम्हाला नक्की काय हवंय, ते का हवंय, त्यासाठी तुम्ही काय करणार आहात आणि ते मिळाल्यानंतर तुम्ही त्याचं काय करणार आहात, या सगळ्यांचा तुम्हाला सखोल विचार करावा लागणार आहे. कोणी सांगितलं तुम्हाला की श्रीमंत होणं सोपं आहे म्हणून? नियम 1. कोणालाही पैसा कमावता येतो. पैसा भेदभाव करत नाही. ही एक खरोखरच खूप चांगली गोष्ट आहे. तुमचा धर्म कोणता, जात कोणती, वर्ण कोणता त्याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नसतं. तुमचा दर्जा कोणता, तुमचे आईवडील काय करतात किंवा स्वतःबद्दल तुमचं काय मत आहे हे पण तो विचारत नाही. प्रत्येक दिवस कोऱ्या पाटीने सुरू होतो. काल तुम्ही काय केलं त्याच्याशी त्याला काही कर्तव्य नसतं. प्रत्येक दिवस नवा असतो. इतरांना जेवढा अधिकार किंवा संधी असते तेवढीच तुम्हालाही असते. संपत्तीच्या भंडारातून तुम्हाला हवं तितकं तुम्ही घेऊ शकता आणि यापासून तुम्हाला कोणी परावृत्त करत असेल तर ते तुम्ही स्वतः आहात. इतरांप्रमाणेच तुम्हालाही तेवढाच अधिकार आणि संधी असते. संपत्तीच्या भंडारातून तुम्ही हवं तितकं घेऊ शकता. संपत्तीच्या भंडारातून जेवढं घेतलं तेवढंच तुमच्याजवळ असतं असा एक समज तुमच्या मनात असतो. आता या व्यतिरिक्त काय सांगणे शक्य आहे? असं काही नसतं. कोणाजवळ किती आहे, तो किती शिकलेला आहे, त्याची महत्त्वाकांक्षा काय आहे आणि समाजात त्याचा दर्जा काय आहे याबद्दल पैशाला काही माहीत नसतं. पैशाजवळ तसा काही मार्गही नसतो. पैशाला डोळे, कान किंवा कोणतेच इंद्रिय नसते. पैसा निर्जीव, निष्क्रिय आणि भावनारहित असतो. त्याला खरंच काहीही माहीत नसतं. पैसा केवळ उपयोगात आणण्यासाठी किंवा खर्च करण्यासाठी असतो. वाचवण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी असतो. लढवण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी किंवा काम करून घेण्यासाठी असतो. भेदभाव करणारे त्यांच्याकडे कोणतेही साधन नसते. तुम्हाला तो मिळवायचा हक्क आहे की नाही याचा निर्णय पैशाला करता येत नाही. मी अनेक श्रीमंतांना अगदी जवळून बघितले. त्यांच्यात कोणतंही साम्य नसतं. एवढंच एक साम्य मला दिसलं, अर्थात हे सगळे नियम पाळून खेळणारे खेळाडू आहेत. एवढाच एक अपवाद आहे. श्रीमंत माणसं खूप वेगवेगळी असतात. जो श्रीमंत आहे अशी शंकासुद्धा मनात येणार नाही असा माणूस खूप श्रीमंत निघतो. ते सभ्य तसेच अगदी असभ्यही असू शकतात. अत्यंत चालाक किंवा अत्यंत मूर्ख असू शकतात. लायक किंवा नालायक असू शकतात. प्रत्येक श्रीमंत माणसाने पुढे येऊन म्हटलेले आहे
की हो, मला या संपत्तीच्या भंडारातला माझा हिस्सा हवा आहे. मात्र गरीब माणूस म्हणतो, नको, मी याच्या लायक नाही, माझा यावर हक्क नाही, मी एवढं घेऊ शकत नाही, घ्यायलाच नको. तर हे पुस्तक या विषयावरच आहे. धन आणि धनवानांबद्दलच्या तुमच्या दृष्टिकोनाला आव्हान देणारं. गरीब असण्याचं कारण त्याची परिस्थिती, पार्श्वभूमी, त्याच्या पालनपोषणाची रीत आहे असं आपण समजतो. पण तुमच्याजवळ हे पुस्तक विकत घेण्याइतके पैसे असतील, बऱ्यापैकी सुरक्षित व आरामशीर आयुष्य जगत असाल, तर तुमच्यामध्ये सुद्धा श्रीमंत होण्याची क्षमता आहे. हे कठीण असेल, अवघड असेल, पण करता येण्यासारखं नक्कीच असेल. आणि हाच पहिला नियम आहे. श्रीमंत कुणालाही होता येतं, फक्त संकल्प करायला हवा आणि तो अंमलात आणायला हवा. बाकीचे सगळे नियम अंमलात आणण्यासंबंधीचे आहे. नियम 2. संपत्ती म्हणजे काय हे आधी ठरवा. तुम्हाला काय वाटतं, संपत्ती म्हणजे नेमकं काय? तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर या प्रश्नांचं उत्तर आधी शोधणं आवश्यक आहे. जे श्रीमंत आहेत त्यांनी याचं उत्तर शोधण्यापासूनच सुरुवात केल्याचं मी बघितलं आहे. नेहमीच संपत्ती म्हणजे काय हे त्यांना अगदी पक्कं माहीत असतं. माझा एक मित्र श्रीमंत आणि खूप उदार आहे. त्यानं मला एकदा सांगितलं होतं की व्यवसाय सुरू करण्याच्या पुष्कळ आधी आपण श्रीमंत झालो हे कसं ठरवायचं याचा त्यानं विचार करून ठेवला होता. कमवलेल्या पैशातून ज्याला तो शिल्लक म्हणायचा, खर्च करण्याची ऐपत आली म्हणजे आपण श्रीमंत झालो असं नाही मानायचं, किंवा त्याच्या व्याजातून खर्च केला म्हणजे आपण श्रीमंत झालो असंही मानायचं नाही. तर वाज मिळणाऱ्या व्याजातून खर्च करण्याची ऐपत येईल तेव्हाच आपण श्रीमंत झालो असं मानणार होता तो. त्याची ही संकल्पना मला आवडली. माझ्या मित्राला दर तासाला आपल्या व्याजावर किती व्याज मिळतंय हे पक्क माहीत असतं. रात्री आम्ही जेवायला बाहेर जायचो तेव्हा त्याला पक्क माहीत असतं की जेवणासाठी किती खर्च होणार आहे, जेवण करण्याच्या वेळामध्ये त्याला किती व्याज मिळालं आहे. तो म्हणतो पेक्षा जास्त असेल तरच तो खुश असतो. संपत्तीची ही संकल्पना जरा जास्तच अतिशयोक्तीपूर्ण आहे असं तुम्हाला वाटत असेल. तुमच्या मनातील संकल्पना कदाचित इतक्या उंचीपर्यंत नसेलही, अर्थात त्यात काही गैर नाही. तरी पण तुम्हाला एक निश्चित आकडा ठरवायला काहीच हरकत नाही. पूर्वीच्या काळात प्रत्येकालाच लक्षाधीश व्हावंसं वाटायचं आणि तुम्ही लक्षाधीश झालात की नाही हे इतरांना लगेच कळायचं. आज मात्र 10 लाखांच्या वर बंगल्याची किंमत असूनसुद्धा आपण श्रीमंत आहोत असं ते समजत नाहीत आणि स्वतःला करोडपती म्हणण्याइतकं धाडसही त्यांच्यात नाही. तुलना करण्यासाठी मी माझ्या संकल्पना सांगतो. माझ्याजवळ इतकं असायला हवं की जे आहे त्याबद्दल काळजी करण्याचं कारण असणार नाही. इतके म्हणजे नेमके किती मलाच ते माहीत नाही. खर्च खूप होतोय आणि त्या मानाने कमाई खूपच कमी आहे याच्याच काळजीत मी असतो. पण खरं सांगू, पौंडाच्या ऐवजी मी जेव्हा हजारोंनी मोजायला सुरुवात केली तेव्हा कुठे मला बरं वाटायला लागलं. इतके हजार मिळाले म्हणजे मला किती मिळाले, मला आणखी कितीची आवश्यकता आहे आणि मी किती खर्च करू शकतो हे मला माहीत असतं. काही जणांच्या बाबतीत पैशाची काळजी नाही. याचा अर्थ एखादं आकस्मिक संकट आलं तर ते निवारण्याइतके पैसे त्याच्याजवळ आहेत. पण तुमची संपत्तीची व्याख्या काय, तुम्ही कसं ठरवाल? गाड्याच्या संख्येवरून, घरात किती नोकर-चाकर आहेत त्यावरून, बँक बॅलन्स किती आहे त्यावरून, तुमच्या बंगल्याच्या किमतीवरून, किती ठिकाणी गुंतवणूक केली आहे त्यावरून. याचं कोणतंही उत्तर चूक आहे का बरोबर सांगता येत नाही. पण मला एवढं माहिती आहे की अशी व्याख्या केल्याशिवाय तुम्हाला पुढचं पाऊल टाकता येणार नाही. समोर लक्ष नसेल तर ते साधारण तरी कसं कुठं जायचं हे जर ठरवलं नसेल तर तुम्हाला घराबाहेर पडताच येणार नाही. आणि बाहेर पडलाच तर गोल गोल चक्कर मारण्यापलीकडे तुम्हाला काही करता येणार नाही. तुम्ही जर व्याख्या केली नसेल तर तुम्हाला यश मिळालं हे तुम्ही ठरवणार कशाच्या आधारावर? आणि हे जर केलं नाही तर या पुस्तकामुळे तुम्हाला फायदा झाला हे तरी कसं समजेल? तुम्ही जर व्याख्या केली नाही तर तुम्हाला यश मिळालं हे तुम्ही कशाच्या आधारावर ठरवणार? आणि हे जर केलं नाही तर या पुस्तकामुळे तुम्हाला फायदा झाला हे तरी कसं समजेल? नियम 3. तुमचं ध्येय ठरवा. संपत्तीची व्याख्या करणं म्हणजे समोर एक निश्चित ध्येय ठरवण्यासारखं आहे. ध्येय निश्चित करणं म्हणजे ध्येय गाठण्याची योजना तयार करणं हे खूप सोपं आहे. तुम्हाला जर कारने एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही घरातून केव्हा निघणार आहात, किती वाजता तिथं पोचायचं आहे, कोणत्या रस्त्याने जायचं आहे, तिथं पोचल्यानंतर तुम्ही काय करणार आहात,
श्रीमंत होणं देखील असंच आहे. श्रीमंत व्हायचं म्हणजे काय व्हायचं हे तुम्ही आधीपासूनच ठरवायला हवं. तिथं तुम्ही कसं पोचणार आहात, तिथं पोचायला किती वेळ लागणार आहे आणि तिथं पोचल्यानंतर तुम्ही त्या पैशाचं काय करणार आहात किंवा काय करण्याची तुमची इच्छा आहे, हे सगळं तुम्ही आधीच ठरवायला हवं. श्रीमंत होणं म्हणजे नेमकं काय, तिथं तुम्ही कसं पोचणार आहात, तिथं पोचायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे, हे तुम्हीच ठरवायला हवं. संपत्तीची व्याख्या केल्यानंतर लक्ष्य ठरवणं किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येतं आहे का? तुम्ही श्रीमंत कसे होणार आहात आणि त्याला किती वेळ लागणार आहे याचा विचार करा आणि मग तुमचं लक्ष्य ठरवा. हे अगदी सोपं आहे. माझ्या 40व्या वाढदिवसाला मी लक्षाधीश झालो असेन आणि हे पैसे मी प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कंपनी कडून मिळवणार आहे हे सोपं होतं. म्हणजे माझ्यासाठी सोपं होतं, कारण मला हे केवळ तुम्हाला उदाहरण म्हणून सांगायचं होतं. पण मी शर्तीनं सांगतो की तुमच्यासाठी हे जरा अवघड असेल, कारण आतापर्यंत तुम्ही असा कधी विचारच केला नसेल. कदाचित तुम्ही कधी याचं स्वप्न बघितलं असण्याची शक्यता आहे. मी खूप श्रीमंत किंवा प्रसिद्ध किंवा यशस्वी झालो आहे, पण माझ्या मते फार कमी लोक जे श्रीमंत, प्रसिद्ध किंवा यशस्वी असतात, काय, केव्हा आणि कसं याचा निर्णय घेतात. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हालासुद्धा हेच करावं लागणार आहे आणि तुम्हाला श्रीमंत व्हायचं हे मला माहिती आहे. नाहीतर हे पुस्तक तुम्ही इथपर्यंत वाचलंच नसतं. तुमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही आपलं लक्ष्य ठरवा. मी वाट पाहू शकतो. परत आलात, ठीक आहे. कोणतं लक्ष्य निवडलं? तुमची लक्ष्य व्यवहार्य, प्रामाणिक आणि गाठता येणारं असायला हवं. व्यवहार्य याचा अर्थ असा की समजा मला जगातील सर्वात श्रीमंत गृहस्थ व्हायचे आहे, असं जर तुमचं लक्ष्य असेल तर ते तात्विकदृष्ट्या शक्य आहे, पण व्यवहारात ते शक्य आहे म्हणून ते खरे नाही. प्रामाणिक याचा अर्थ तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून असं लक्ष्य ठरवायला हवं की ज्यासोबत तुम्ही जगणार आहात आणि काम करणार आहात. स्वतःशी खोटं वागाल तर तुम्हाला अपयशच मिळेल आणि दुसऱ्याशी खोटं वागलात तरीसुद्धा अपयशीच व्हाल. गाठता येण्यासारखं लक्ष्य. तुम्हाला जर संपत्ती म्हणजे काय माहीत नसेल आणि ते माहीत करून घेण्याची इच्छा नसेल, तुमच्याजवळ भांडवल नसेल आणि तुम्हाला कर्ज मिळण्याची पण शक्यता नसेल, तर प्रॉपर्टी डेव्हलपर होण्याचं लक्ष्य व्यवहार्य, प्रामाणिक आणि गाठता येण्याजोगं नसेल. तुमच्या लक्ष्याबद्दल तुम्ही खुश आहात, चांगली गोष्ट आहे. पण आता आपण पुढे जाऊ, कारण तुम्ही लवकरात लवकर तुमचं लक्ष्य गाठावं अशी तुमची इच्छा आहे. नियम 4. हे कोणाला सांगू नका. आता तुम्ही एका नव्या प्रवाहासाठी नव्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली आहे आणि ही गोष्ट गुप्त ठेवण्यातच तुमचं बल आहे. कधीतरी तुम्हाला याबाबतीत धनिक बनवणाऱ्यांचा सल्ला घेण्याची वेळ येईल. नियम 64 बघा. पण निदान आता या क्षणी तुम्ही काय करीत आहात हे कुणाला सांगू नका. त्याला कारण आहेत. लोकांची मतं नकारात्मक असू शकतात आणि त्यामुळे तुम्ही डळमळीत होऊ शकता. प्रत्येकजण तेच काम करायला लागला तर तिथं तुमच्यासाठी कमी संधी असेल. तुमच्या सगळ्यात चांगल्या कल्पना दुसऱ्यांना सांगण्याची काही गरज नाही. तुमच्या कामाबद्दल इतरांनी आपापसात चर्चा करावी हे तुमच्यासाठी हिताचं नाही. तुम्ही उपदेश करताय किंवा तुमची मतं त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करताय असं त्यांना वाटायला नको. समजा कोणी विचारलंच, तुम्ही कसे आहात, तर ठीक आहे एवढंच उत्तर द्या. तुम्ही काय करताय याचं लांबलचक स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. काही गोष्ट गुप्त ठेवणं चांगलं असतं. त्यामुळे तुम्हाला उत्साही, आत्मसंतुष्ट आणि टवटवीत असल्यासारखं वाटेल. तुम्ही काय करीत आहात हे जर तुम्ही जग जाहीर करायला लागला तर तुमच्या आसपासच्या माणसांना तुमच्याबद्दल असूया वाटू लागेल आणि तुम्हाला रोखण्यासाठी ते काहीही करतील. एक प्रकारे तुम्ही त्यांचा कायमचा निरोपच घेत असता. आधीचं रूप, आधीची जीवनशैली टाकून तुम्ही नव्याचा स्वीकार करणार आहात असंच जाहीर करण्यासारखं आहे ते. अर्थातच ते त्यांना आवडणार नाही म्हणून कुणाला सांगू नका. त्यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही किंवा तुम्हाला काही करायची गरज नाही. आता तुम्ही एका नव्या प्रवाहाला एका नव्या दिशेने निघाला आहात, पण हे कोणाला सांगू नका. हे रहस्य तुम्ही तुमच्याजवळच ठेवा. नियम शिकत राहा, त्याचा अभ्यास करत राहा, पण ते त्याला सांगत बसू नका. हे पुस्तक वाचून त्यांचाही फायदा होईल असं तुम्हाला वाटत असेल तरी ते तुम्ही सांगू नका. फार तर हे पुस्तक त्यांच्या नजरेस पडेल असं ठेवू शकता. गमतीचा भाग असा आहे की तुम्ही सांगितलं तरी ते या बाबतीत काही करतील याची शक्यता खूपच कमी आहे.
दारिद्र्याच्या दलदलीमधून बाहेर येण्यापेक्षा ते टी व्ही पाहणं पसंत करतील. तुमचं गुपित कुणाला सांगू नका. याचा अर्थ मी फक्त तुमच्याबद्दल विचार करतोय. लोकांना उपदेश आणि भाषणाचा तिटकारा आहे. तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे आणि आता तुम्ही जे काही करताय ते योग्य नाही असं सांगितलं तर लोकांना आवडणार नाही. संपत्ती मिळवणं अतिशय व्यक्तिगत आणि गोपनीय बाब आहे. म्हणजे ते चूक आहे असं नाही, पण ते एकट्यानेच करण्यासारखे आहे एवढं खरं. नियम 5. ते आळशी असतात म्हणूनच श्रीमंत बनू शकत नाहीत. तुम्हाला अगदी पाठी उठावं लागणार आहे, कष्ट करावे लागणार आहेत आणि रात्री झोपताना देखील आपल्या लक्ष्याबद्दलच विचार करीत झोपावं लागणार आहे. पैसे झाडाला लागलेत असं तुम्हाला कधी वाटू शकतं. दिसतंसुद्धा. एखाद्याला लॉटरी किंवा जॉकपॉट लागतो किंवा मोठं बक्षीस मिळतं. एखादा अज्ञात नातेवाईक आपली सर्व संपत्ती एखाद्याच्या नावावर करून जातो. असं काही जणांच्या बाबतीत त्यांच्या नकळत ते अचानक श्रीमंत झाले आहेत, प्रसिद्ध झाले आहेत. पण तुमच्या बाबतीत हे असं काही होणार नाही. तशी काही शक्यता तर दिसत नाही. तुम्ही जर मला लॉटरी लागणार आहे आणि मी वैभवाच्या मांडीवर लोळत पडणार आहे हे लक्ष डोळ्यासमोर ठेवलं असेल तर मग हे पुस्तक तुम्ही वाचायची गरज नाही. पुस्तक बंद करा आणि बाहेर जाऊन लॉटरीचं तिकीट खरेदी करा. तुमचं लक्ष यापेक्षा जास्त व्यवहारी असेल तर मात्र पुढे जायला हरकत नाही. बहुतेक माणसं इतकी आळशी असतात की त्यामुळेच श्रीमंत बनू शकत नाही. ते म्हणतात, आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, पण तसे होत नाही. श्रीमंत होण्याच्या अर्धवट इच्छेने कदाचित ते लॉटरीचं तिकीट खरेदी करतीलही, पण मेहनत करायची त्यांची तयारी नसते. त्याग करण्याची, अभ्यास करण्याची, शिकण्याची, एखाद्या कामात झोकून देण्याची त्यांची तयारी नसते. प्रयत्नसुद्धा करण्याची तयारी नसते. आपल्या जीवनाचा हा एकसूत्री कार्यक्रम आहे असा संकल्प करायची त्यांची तयारी नसते. बहुतेक माणसं इतकी आळशी असतात की त्यामुळे श्रीमंत बनू शकत नाही. ती म्हणतात, आम्हाला श्रीमंत व्हायचंय, पण तसे होत नाही. आणि त्यांच्यापैकी बहुतेक जण तुम्ही नाहीत असं करत नाहीत कारण आपण कलंकित होऊ असं त्यांना वाटतं. नियम 6 बघा. पण पैसा कमवण्यासाठी खरंच खूप मेहनत करायची आवश्यकता असते का? श्रीमंत होण्याची आकांक्षा असणं चांगलं आहे का? श्रीमंत होण्याची आकांक्षा असणं चांगलं आहे का? तुम्हाला पैसा कशासाठी हवाय आणि पैशाचं तुम्ही काय करणार आहात यावर अवलंबून आहे. नियम 8 बघा. बहुतेक जणांची मेहनत करण्याची तयारी नसते. त्यांना पैसा हवा तर असतो, पण ते योगायोगानं, नशिबानं, अनपेक्षितपणे मिळाला तर हवा असतो. त्याला त्याची हरकत नसते, कारण त्याच्यासाठी त्यांना घाम गाळून झपाटल्यासारखं आणि एकाग्र होऊन काम केल्याचा डाग लागणार नसतो. बिल गेट्स, रिचर्ड ब्रान्सन, एलन शुगर, वॉरेन बफे, गॉर्डन रामसे, जेम्स डायसन, ब्रेट केल्नर अशा आदर्श व्यक्तींकडे बघितलं तर तुम्हाला त्यांच्यामध्ये केवळ एकच साम्य दिसेल. त्यांनी जीवापाड मेहनत केली आहे. त्यांचं क्षेत्र कम्प्युटर, सेल्स, कुकरी व्यवसाय, चित्रपट व्यवसाय, व्हॅक्यूम क्लीनर, पॉप म्युझिक, रेडिओ स्टेशन कोणतेही असो, त्यांच्यामध्ये आपण 1 महिन्यात काम करू शकणार नाही. इतके काम एका दिवसात करण्याची त्यांची क्षमता असते. पैशाच्या बाबतीत हीच अद्भुत गोष्ट आहे. आपल्यावर कोणी मालकी हक्क गाजवेल याची तो वाट पाहत असतो. नियम 1 आठवतोय ना? आणि ते लवकर उठतात आणि रात्रंदिवस अतिशय मेहनत करतात. तेच या पैशावर मालकी हक्क गाजवू शकतात. तुम्हाला तेच करायचं आहे. मला माझ्या टीममध्ये आळशी, कामचोर आणि ढोंगी माणसं नको आहेत. मेहनत करणारी, समर्पित असणारी, एकाग्रचित्त असणारी, महत्त्वाकांक्षा बाळगणारी, संकल्पवान आणि ज्यांना श्रीमंत होण्याची इच्छा आहे अशी माणसं मला माझ्या टीममध्ये हवी आहेत. शिवाय त्यांचा स्वभावही खेळकर असायला हवा. नियम 6. पैशाबद्दल आपले गैरसमज जरा समजून घ्या. पैशाबद्दलचे गैरसमज बाळगतच आपण लहानचे मोठे होत असतो. यातले बरेचसे समज आपल्या आईवडिलांकडून आणि त्यांनी आपल्याला जसं वाढवलं त्यातून मिळवले आहेत. मला माझ्या आईचे शब्द अजूनही आठवतात. 1 पैसा वाचवणं म्हणजे 1 पैसा कमवण्यासारखं आहे. या वाक्याचा अर्थ मला आजपर्यंत समजला नाही. त्या बाबतीत कदाचित नशीबवान असेल. पैशासंबंधीचे माझे गैरसमज अशाच निरर्थक समजावर आधारित आहेत.
आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात खालील दिलेले गैरसमज पक्के रुतून बसलेले आहेत. पैसा हेच सगळ्या पापाचं मूळ आहे. पैसा वाईटच असतो. मी श्रीमंत होण्याच्या लायकीचा नाही. लालची आणि अप्रामाणिक लोकच पैसा कमवतात. पैशामुळे भ्रष्टाचार होतो. पैशाच्या बाबतीत कधीही बढाया मारू नका. पैसे किती कमावले किंवा किती खर्च करतात, सौदा करत नसाल तर ही गोष्ट कोणालाही सांगू नका. पैसा आणि आध्यात्मिक शुद्धी एकत्र नांदू शकत नाहीत. पैशामुळे मित्र दूर जातात. श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. सुख आणि पैसा एकत्र राहू शकत नाही. आहे त्यापेक्षा जास्तीची हाव सुटते. गरीब माणसं सुखी असतात. परमेश्वरांचीच इच्छा नाही, नाहीतर आतापर्यंत मी केव्हाच श्रीमंत झालो असतो. माझ्यात श्रीमंत होण्याची योग्यता नाही. सर्व गैरसमज. तुमच्या मनात यापैकी कोणता गैरसमज आहे? जरा यादीवर नजर टाकून सांगा. कोणत्या वाक्याने तार छेडली गेली? जरा बघा बरं. आता तुम्हाला थोडंसं काम करावं लागेल. तुम्ही स्वतःची एक अशीच यादी करा. काहींच्या माझ्या यादीत उल्लेख करायचा राहून गेला असेल ते पण लिहा. आता हे समज तुमच्यामध्ये कसे आले याचा जरा शोध घ्या. तुम्ही या विषयावर खरोखरच चिंतन केलं आहे, मनन केलं आहे का? संशोधन केलं आहे का? ते तुम्हाला वारसाहक्काने मिळालं आहे की वाटेवर पडलेलं दिसलं म्हणून तुम्ही उचललं? ते समज खरे नाहीत, निरर्थक आहेत. ते लगेच टाकून द्या. ज्यांनी तुमचा रस्ता अडवून धरला आहे, तुम्हाला श्रीमंत होण्यापासून प्रवृत्त करताय, त्या गोष्टी उचलून बाहेर टाकून द्या. आता तुमच्यापाशी एकही गैरसमज शिल्लक उरला नसेल. तुम्हाला नुसता कोरा कागद उचलला असेल. आता याच कोऱ्या कागदावर नवीन समज लिहा. पैसा ही चांगली गोष्ट आहे. पैशाची इच्छा करणं ही चांगली गोष्ट आहे. मी श्रीमंत होणार आहे. मी आता मेहनत करायचं ठरवलं आहे. ज्याबद्दल तुम्हाला शंका वाटतात ते निरर्थक वाटतात ते समज मनातून काढून टाका. मी श्रीमंत माणसाच्या मनात पैशाबद्दल असे गैरसमज कधीच नसतात. श्रीमंत माणसाच्या मनात पैशाबद्दल असे गैरसमज कधीच नसतात. असे केवळ गरीब माणसांमध्येच असू शकतात. श्रीमंत माणसांनी असे गैरसमज एकतर टाकून दिले असतील किंवा त्यांच्या मनात ते कधी आलेच नसतील. असे गैरसमज तुम्ही टाकून दिले तर श्रीमंत होण्याची तुमची शक्यता वाढते. नियम 7. पैसा हे फळ आहे, बक्षीस नाही. तुम्ही अतिशय मेहनत केली तर श्रीमंत होण्याची तुमची शक्यता वाढते. तुमची मेहनत आणि बुद्धी चातुर्य याचा मोबदला म्हणजे पैसा. हे आधी तुम्ही मान्य करा. तुम्ही जितकी जास्त आणि चातुर्याने मेहनत कराल तेवढे जास्त पैसे तुम्हाला कमवता येईल. तुमचा या पैशावर हक्क आहे की नाही, तुम्ही त्यासाठी लायक आहात की नाही याची पारख करणारी एखादी चौकशी समिती तुम्हाला तो पैसा देणार नसते, तर ते तुमच्या मेहनतीचं फळ असतं. तुमच्या पैशावर हक्क आहे की नाही याची पारख करून तो देणारी एखादी समिती नसते. एखाद्या श्रीमंत माणसाकडे बघितल्यावर तो लायक आहे की नाही याचा आपण लगेच विचार करायला लागतो. आपण सगळेच असं करीत असतो. केल्विन आयर या इंटरनेट चुकीबद्दल मी वाचत होतो. ऑनलाईन जुगारामध्ये त्यानं भरपूर पैसा कमवला. अमेरिकेत त्याचे कोट्यावधी ग्राहक असतील. अमेरिकन शासन व्यवस्थेला हे आवडत नाही आणि ते त्याला तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न करत आहे. पण अडचण अशी आहे की तो अमेरिकन नागरिक नाही आणि तो तिथं राहतही नाही. www.forbes.com जे केवळ श्रीमंतीसाठीचं आहे. या वेबसाईटवर तुम्हाला त्याबद्दल भरपूर माहिती मिळेल. हे जर तुमचेच होमपेज नसेल तर ते नक्कीच असायला हवं, कारण तुम्हाला श्रीमंत व्हायचं आणि पैसा कुठून येतो हे तुम्हाला समजायला हवं. तो असो तर आयरबद्दल सांगत होतो. कायद्याची एक पळवाट शोधून तिचा फायदा घेऊन तो श्रीमंत झाला आहे. तो या देशात राहत नाही आणि म्हणून त्याला पकडता येत नाही, शिक्षा देता येत नाही. तो खरंच अपराधी आहे का? निदान मला तरी तसं वाटत नाही. पण यामुळं माझा काही फायदा होणार आहे का हे बघण्यासाठी मी अशी माहिती वाचत असतो. जुगार वाईट असतो, पण हा पैसा मिळवण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागत असेल. काही दिवसापूर्वी टीव्हीवर एका कार क्लिनरची मुलाखत बघितली. हा माणूस करोडपती आणि अतिशय प्रसिद्ध व्यक्तींच्या गाड्या साफ करण्याचं काम करतो. गाडी धुण्याचे तो 5,000 पाऊंड घेतो. यात पॉलिशही करतो. आता हा त्याचा पैसा बक्षीस आहे का त्याच्या मेहनतीचं फळ आहे?
ते बक्षीस आहे हे तो नक्कीच म्हणणार नाही. ही किंमत तर त्याने ठरवली आहे. तो जगातला सर्वात चांगला क्लीनर आहे, म्हणून श्रीमंत माणसं त्याला इतके पैसे देतात आणि त्याच्या धंद्यातली कल्पकता, कौशल्य आणि मेहनतीचा हा परिणाम आहे. नियम 8. पैशाला शत्रू नाही मित्र माना. हे पुस्तक लिहिताना पैशाबद्दलच्या माझ्या दृष्टिकोनाबद्दल स्वतःलाच खूप प्रश्न विचारले आणि ही प्रक्रियाच मोठी गमतीशीर होती. पैशाशी आपला सर्वांचाच नेहमी संबंध असतो. प्रत्येकाचं बँकेत खातं, क्रेडिट कार्ड असतं, कर्ज, ओव्हरड्राफ्ट किंवा घरासाठी कर्ज काढलेलं असतं. पैशाच्या दैनंदिन व्यवहाराबद्दल आपल्या सर्वांनाच सगळी माहिती आहे. आपल्या सर्वांनाच पैसा जास्त मिळाला तर हवाच असतो, मग अडलंय कुठं? या सर्वांचाच संबंध आपल्या डोक्यात काय चालतं त्याच्याशी आहे. तुमच्यासारखं मी पण पैशाचे व्यवहार करतो, खर्च करतो, शिल्लक ठेवतो, पण ते मला यापेक्षा जास्त प्रभावीपणे आणि आनंदाने करण्याची इच्छा आहे. हे पुस्तक तुमच्यासाठी लिहिताना मी माझ्या उपदेशांचे, मनातल्या गैरसमजांचे अगदी कसून परीक्षण केले आणि शेवटी माझं असं लक्षात आलं की पैसा कधीच चांगला किंवा वाईट नसतो, मित्र किंवा शत्रू नसतो. पैसा वाईट असतो असा एक समज आहे, पण तसा तो नाही. पैसा नसेल तर आपलं आयुष्य विस्कटून जाईल. आपल्या आयुष्याचा गाडा सुरळीत चालण्यासाठी लागणारं ते एक वंगण आहे. आपण या पैशाला काय समजतो हे पाहायचे तर पुढचा नियम बघा. पैशाला चांगला किंवा वाईट, चूक किंवा बरोबर मात्र मित्र किंवा शत्रू ठरवतो. आपल्या आयुष्याचा गाडा सुरळीत चालण्यासाठी लागणारा पैसा हे एक वंगण आहे. माझ्यासोबत म्हणा, पैसा चांगला आहे, महान आहे, पैशाची आवश्यकता आहे, पैसा चांगला असतो, पैसा माझा शत्रू नाही मित्र आहे. अर्थात हे मनातल्या मनात म्हणायचं आहे, नाहीतर तुमच्या घरातले आणि बाहेरचे तुम्हाला वेड लागलंय म्हणतील आणि तुम्हाला ओशाळल्यासारखं होईल. शेवटी पैसे मिळवण्यासाठी किंवा श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला तुमचे राजकीय बदलायचं काही कारण नाही. तुम्ही समाजवादी असा, नाहीतर मूलतत्ववादी असलात तरी हरकत नाही. तरीसुद्धा तुम्ही श्रीमंत होऊ शकता. मजूर पक्षाचे मंत्री लॉर्ड सेन्सबरी ब्रिटनमधील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. पैशामुळे त्यात कोणतीही आडकाठी येत नाही. पैशामुळे आपल्या आध्यात्मिक गुणामध्ये कोणताही बदल होत नाही किंवा पुढच्या जन्मावर त्याचा प्रभाव पडत नाही. अर्थात पैसा मिळाल्यानंतर तुम्ही जे काही कराल त्यामुळे कदाचित फरक पडू शकेल, पण मी एक नक्की सांगू शकतो की पैसा आपला शत्रू नाही मित्र आहे. नियम 9. तुम्हाला पैसा कशासाठी हवाय हे आधी ठरवा. हे आपलं ध्येय ठरवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. याचं उत्तर चूक किंवा बरोबर नसतं. उदाहरणार्थ, मिळालेला पैसा व्यसनामध्ये घालवणे माझ्या मते मूर्खपणा आहे, पण ती एक व्यक्तिगत बाब आहे. माझं ध्येय कदाचित तुम्हाला विचित्र वाटू शकतं, कारण फ्रान्समधला पोपने निर्माण केलेला महल विकत घेण्याची माझी इच्छा आहे. आपल्या मनाला संतुष्टता किंवा सुख लाभेल अशाच गोष्टीसाठी आपण पैसा खर्च करतो. आपल्या सुखाची निवड आपणच करतो आणि न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून त्याचा न्यायनिवाडा करणं काही माझं काम नाही. तर तुम्हाला पैसा नेमका कशासाठी हवाय? तुम्हाला श्रीमंत कशासाठी व्हायचे? तुम्ही पैशाकडे कसं बघता आणि पैशाबद्दल तुमच्या मनात कोणते गैरसमज आहेत हे तुमच्या उत्तरामुळे बरंचसं समजू शकतं. आपल्या मनाला संतुष्टता किंवा सुख लाभेल अशाच गोष्टीसाठी आपण पैसा खर्च करतो. काही वेळा ते बरंचसं सोपं असतं. आपलं एक स्वप्न असतं आणि ते साकार करण्यासाठी आपल्याला पैसा हवा असतो. स्वप्न आधी नसतं. जेरार्ड डरेनलचं लहानपणापासून प्राणी संग्रहालय बनवण्याचं स्वप्न होतं. त्यांनी 36 बेस्टसेलर पुस्तके लिहिली आणि त्यातून मिळालेल्या पैशावर त्यांनी जर्सी बेटावर प्राणी संग्रहालय उभारून स्वप्न साकार केलं. आपलं स्वप्न काय आहे? कदाचित हे इतकं सोपं नसेलही. मी एकदा माझ्या जवळच्या मैत्रिणीला विचारलं की तुला श्रीमंत कशासाठी व्हायचं आहे, आणि तिचं उत्तर चकित करण्यासारखं होतं. ती म्हणाली की माझ्या मुलांना जास्तीचं देता यावं म्हणून मला श्रीमंत व्हायचं आहे. त्यांना जास्तीचं दिलं तर ती घरात जास्त वेळ राहिली तर म्हातारपणात मला एकटं राहावं लागणार नाही. एकटेपणातून वाचण्यासाठी तिला श्रीमंत व्हायचं होतं. आणखी एकानं मला सांगितलं की साहसपूर्ण जीवन जगण्यासाठी त्याला श्रीमंत व्हायचे. आणखी जरा खोदून विचारल्यावर माझ्या लक्षात आलं की त्याचं साहसपूर्ण जीवन म्हणजे एक
पलायनवाद होता. त्याला एक तरुण, मुक्त आणि स्वच्छंदी आयुष्य जगायचं होतं. अशा लोकांनी श्रीमंत होणं हेच योग्य उत्तर आहे. हेच तुमचंही उत्तर आहे. श्रीमंत कशासाठी व्हायचं हे ध्येय एकदा निश्चित ठरवल्यावर ते पूर्ण करण्यासाठी दुसरे काही पर्याय आहेत का, याचाही विचार करा. मला श्रीमंत व्हायचं होतं कारण माझ्या घरातलं कोणी अचानक आजारी पडलं तर त्याचा सगळा खर्च मला करता येईल. पण त्याऐवजी मला त्याचा मेडिकल विमा केला असता तरी चालण्यासारखं होतं. तुम्हाला जास्तीचा पैसा कशासाठी नको आहे हे पण निश्चित ठरवा. मला कार वगैरे सारखे शौक करायला आवडतात, पण श्रीमंत झाल्यावर या गोष्टीचा माझा खर्च वाढला नाही असं माझ्या लक्षात आलं. मी अजूनही माझी जुनी स्वस्त कार, जहाजे वापरतो. त्यांच्या दुरुस्तीचा खर्चही बराच असतो. नव्या गोष्टीवर पैसा खर्च करायला मला आवडत नाही. तुम्हाला वाटतं तितकी खरंच गरज आहे का? तसं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण ते सुनिश्चित आणि स्पष्ट करण्याची गरज आहे. तर तुमचं कोणतं कारण आहे? तुम्हाला पैसा कशासाठी हवा आहे? मित्रांनो, स्वतःचा अजेंडा स्वतःच ठरवून स्वतःपाशी ठेवा. तुम्ही तो लिहून काढावा अशी माझी इच्छा आहे. कारण लिहिलेलं जास्त वास्तविक आहे असं वाटतं. तरी ते काही लिहून ठेवाल ते कुणाला सांगू नका. ते गुप्त ठेवा. पुढे कधी काळी तुम्ही पान उलटून बघताना आपण आपल्या स्वप्नांपासून किती दूर आहोत हे तुम्हालाच कळेल. नियम 10. पैशाने पैसा कसा मिळतो हे एकदा समजून घ्या. हे एक शाश्वत सत्य आहे की पैशानं पैसा वाढतो. ससा किंवा उंदरासारखा पैसा सहज आणि झपाट्याने आपली पिलावळ निर्माण करत असतो. त्याला कळप करून राहायला आवडतं. पैशानं पैसा निपजतो. श्रीमंत माणसं अधिक श्रीमंत होतात, गरीब माणसं अधिक गरीब होतात. हाच जीवनाचा नियम आहे आणि ते खरंच दुःखद आहेत. तरीसुद्धा ते सत्य आहे. आता आपण खूप मेहनत करून त्यासाठी काही करू शकतो किंवा उसासे टाकत समस्येचा एक हिस्सा बनू शकतो. कोणता पर्याय निवडायचा हे नेहमीप्रमाणे तुमच्याच हातात आहे. पैशानं पैसा वाढतो. श्रीमंत लोक जास्त श्रीमंत होतात. तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर मला असं वाटतं की आधी तुम्ही बराचसा पैसा कमवावा आणि मग जे कमनशिबी आहे त्यांच्यासाठी विचारपूर्वक खर्च करून त्यांना मदत करावी. अर्थात काय करायचं हे तुमच्याच मर्जीवर आहे. तुम्ही जर थोडासा पैसा कमवला असेल तर तो किती झपाट्याने वाढतो हे बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझा तर असा सल्ला आहे की चक्रवाढ व्याजाबद्दल तुम्ही जास्तीत जास्त माहिती करून घ्या. श्रीमंत माणसाचा तो पाया आहे, एवढंच मी सांगेन. पण चक्रवाढ व्याजाबद्दल जास्त काही सांगणार नाही. त्याचं कारण असं आहे की हे पुस्तक त्याबद्दल नाही आणि दुसरं कारण असं की तुमच्यासाठी मी तितकी मेहनत करणार नाही. त्यासाठी ग्लेन आर्नॉल्ड यांचे द फायनान्शियल गाईड टू इन्व्हेस्टिंग पुस्तक वाचा. मी सांगितलं तर ते फार सोपं वाटेल तुम्हाला आणि तुम्ही मग काहीच शिकणार नाही. माझं असं पक्कं मत आहे की श्रीमंत माणसं चक्रवाढ व्याजाचं सूत्र आत्मसात करतात आणि बाकीचे लोक तसं करत नाही. तुमची सगळी कमाई तुम्ही खर्च करून टाकत असाल तर हा नियम तुमच्या काहीच कामाचा नाही. तुमच्याजवळ पैसाच नसेल तर तो तुम्हाला मदत तरी काय करणार? पैशाने पैसा वाढवायचा असेल तर त्यासाठी थोडेसे तरी पैसे बाजूला ठेवायला हवेत. तुम्ही ससे पाळत असाल आणि सगळे ससे मारून खाल्ले तर तुम्ही ससे पाळणार तरी कसे? तुमच्याजवळ एकही ससा नसणार. सशाचं जाऊ द्या. तुम्हाला पैशाचं पालन करायचं आहे. त्यांची पैदास वाढवायची आहे. काही पैशाची तुम्ही पुन्हा गुंतवणूक करा आणि काही खर्च करा. पण सगळे पैसे खर्च करू नका, नाहीतर तुमच्याजवळ एकही ससा शिल्लक राहणार नाही. असं बघा, हे काही रॉकेटचे रहस्य नाही. पण काही गोष्ट कुणालाच कशी समजत नाही याचं आश्चर्य वाटतं. पण तुम्हाला ते आता समजलं आहे. माझ्याकडून मी तुम्हाला सांगतो सगळ्यात चांगली टीप दिलेली आहे. पैशाने पैसा वाढवायचा असेल तर काही पैसे शिल्लक ठेवा. थोडा पैसा खर्च करायला ठेवा. बरीचशी शिल्लक पुन्हा गुंतवून त्यापासून पैशाची चांगली सदृढ पैदास निपजेल आणि हे कुणाला सांगू नका. नियम 11. पैसा हाच उपाय मानला तर ती एक समस्या बनते. तुम्ही श्रीमंत झालात म्हणजे सगळं सुरळीत झालं असं समजू नका. तसं कधीच नसतं. पैशामुळे आजारपण रोखता येत नाही. आजारी पडल्यावर पैशामुळे तुम्हाला चांगला इलाज करून घेता येईल, पण तो तुमचं आजारपणापासून रक्षा करू शकणार नाही. पैशामुळे तुम्हाला सर्वोत्तम आहार घेता येईल. जगातील श्रीमंत लोकांचं आरोग्याबद्दलचं रेकॉर्ड चांगलं नाही.
खरं तर चांगल्यातलं चांगलं खाण्याची त्यांची ऐपत असते. म्हणजे या दोन्ही गोष्टी हातात हात मिळून कधीच जात नाही. आजारी पडल्यावर तुम्हाला पैशामुळे चांगला इलाज करून घेता येईल, पण पैसा तुमचं आजारपणापासून रक्षण करू शकणार नाही. पैसा हाच सगळ्यांवर एकमेव उपाय आहे असं जर तुम्ही समजत असाल तर तुम्हाला मूळ मुद्दाच समजला नसण्याची शक्यता जास्त आहे. पैसा काहीच करत नाही. मला कल्पना आहे, चांगली कल्पना आहे, की तुम्ही असा विचार करत असाल, माझ्याजवळ जर इतके पैसे असते तर माझ्या अमुक अडचणी दूर करता आल्या असत्या. खरं तर पैसाच बऱ्याचशा समस्या सोबत घेऊन येतो. पैसा तुम्हाला जास्त सुखी, जास्त सडपातळ किंवा जास्त लोकप्रिय करू शकत नाही. पैसा तुम्हाला शाश्वत आणि सार्थक शांतता देऊ शकत नाही. जगामध्ये बरीच श्रीमंत माणसं लई असमाधानी आणि कोणीही मित्र नसलेली अशी आहेत. मला तर असं वाटतं की आधी आपल्या समस्यावर उपाय शोधायला हवा आणि मग तो उपाय करण्यासाठी लागणारा पैसा उभा करायला हवा. पैसा हा काही उपाय नाही, असूच शकत नाही, अकारणही नाही, हे असणारही नाही. हे काही इंजन नाही, पण इंजन सुरळीत चालण्यासाठी लागणारं वंगण मात्र आहे. नियम 12. तुम्ही खूप पैसा कमवू शकता, काम करण्याचा आनंद घेऊ शकता आणि रात्री शांतपणे झोपू शकता. बऱ्याच जणांच्या मनात खालीलपैकी कोणता ना कोणता तरी गैरसमज असतो. पैसा कमवताना निर्दयी, अनैतिक, लालची असावं लागतं. पैसा कमवायचा असेल तर आत्मा, कुटुंबीय आणि तत्त्वांना देखील गुंडाळून विकावं लागतं. पैसा कमवणाऱ्याला अत्यंत नीच व्हावं लागतं. पैशासाठी कुटुंबाचा, नैतिकतेचा आणि आपल्या सुखाचा बळी द्यावा लागतो. श्रीमंत होणं म्हणजे हृदयरोगाला, निद्रानाशाला, तणावजन्य रोगांना आमंत्रण देणं. तसं पाहिलं तर हे होऊ शकतं, पण असं व्हायलाच हवं असं नाही. खरं सांगायचं तर असं व्हायलाच नको. पैशाच्या बाबतीत हीच तर खरी कमाल आहे. वरीलप्रमाणे तुमच्या बाबतीत होत असेल तर याचा अर्थ तुमचं चुकतंय. पैसा अगदी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. पहिला नियम तुम्हाला तर माहीतच आहे आणि तो कोणासाठीही उपलब्ध आहे. तो मिळवण्यासाठी इतका वरीलप्रमाणे प्रयत्न करायची किंवा इतक्या प्रमाणात बदलण्याची गरज नाही. अतिशय सामान्य आणि चांगली माणसं भरपूर पैसा कमवतात. तोंडात सिगार ठेवणारा, अतिशय तणावग्रस्त असणारा, फोनवर सतत हुकूम सोडणारा आणि कोणत्या ना कोणत्या तरी करारावर सह्या करणारा उच्च अधिकारी आता बघायला मिळत नाही. श्रीमंत झाल्यावरही तुम्ही कामाचा आनंद घेऊ शकता आणि रात्री शांतपणे झोपू शकता. मात्र तसा दृढ निश्चय करायला हवा. मग काय होईल ते हो, मागे हटायचं नाही. एकच लक्षात ठेवा, रात्रीची झोप उडाली किंवा कामात आनंद वाटेनासा झाला तर तुम्हाला थोडंसं आत्मचिंतन करावं लागेल. या पुस्तकाची पहिली पानं पुन्हा एकदा बघा आणि तुमच्यासाठी पैसा म्हणजे काय याची पुन्हा उजळणी करा. रात्रीची झोप उडाली किंवा कामात आनंद वाटेनासा झाला तर तुम्हाला थोडंसं आत्मचिंतन करावं लागेल. मला एक व्यंगचित्र आठवतं. एका बेडरूममध्ये बरेच गलेलठ्ठ अधिकारी बसले होते. एक लहान मुलगी दारातून डोकावून आत बघत म्हणते, पैशानं स्मित हास्य विकत घेता येत नाही. सगळे अधिकारी क्षणभर ओशाळले आहेत. मग चेअरमन तिला रागानं गुरकावतो, पोरी निघ इथून, इथं असणं हवंय कुणाला. आणि बाकीचे सगळे अधिकारी पुन्हा मीटिंग सुरू करतात. काही पैशाचं नुकसान झालं तरी चालेल, पण मला तरी जीवनात हास्य हवंच. मला रात्री शांत झोपायला हवं, कामातला आनंद हवाय आणि तरीही पैसा मिळायला हवा. पण मी माझ्या तत्त्वाशी तडजोड करणार नाही. घरी मुलांना अगदी कमी वेळ नाही देणार. कोवळ्या उन्हात बाहेर भटकायची संधी नाही गमावणार. एखाद्या दिवशी सुट्टी घ्यायला नाही विसरणार. अंथरुणावर पडल्यावर कामाबद्दल किंवा पैशाबद्दल विचार करत जागा राहणार नाही. माझं हसणं विसरून जाईन इतकं पैशाला मी वरचढ होऊ देणार नाही. आणि मी हे सगळं कटाक्षपणानं पाळणार आहे आणि हे शक्य आहे याची मला खात्री आहे. बऱ्याच श्रीमंतांना मी अगदी जवळून बघितलं आहे. काही जणांची माझी चांगली ओळखसुद्धा आहे. म्हणून मी अगदी विश्वासाने सांगू शकतो की हे खरं आहे. पैसे कमावणं, व्यक्तिगत आयुष्य जगणं, नैतिक राहूनही पैसा कमवणं, खूप पैसा कमवूनही खूप चांगली व्यक्ती असणं, या दोन्ही गोष्टी एकमात्र असणं अगदी शक्य आहे. अगदी शक्य आहे. अशक्य आहे असं वाटत असलं तरी ते शक्य आहे. गरज आहे ती पैशासंबंधी असलेले गैरसमज मनातून काढून टाकण्याची.
नियम 13. वाईट बनून पैसे कमवू नका. मला गुगलचं एक ब्रीदवाक्य खूप आवडतं. वाईट बनू नका. कोणत्या तरी गोष्टीचा तो ॲनाग्राम म्हणजे संक्षिप्त रूप आहे, तरीसुद्धा ते मला आवडतं. तुम्हाला जर खोटं बोलावं लागत असेल, फसवावं लागत असेल, चोरी किंवा घोटाळा करावा लागणार असेल, निद्रानाश उडवून घ्यावं लागत असेल, तोंड चुकवावं लागत असेल, बेकायदेशीर काम करावं लागणार असेल, नियम तोडावे लागणार असतील किंवा पैशासाठी वाईट काम करावं लागणार असेल, तर ते करू नका. तेवढ्या लायकीचं ते नाही. श्रीमंत होण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी जीवनातला आनंद हरवणार असेल किंवा वाईट मार्गाने कमवलेला पैसा नक्कीच हरवणार असेल, तर अशा श्रीमंतीला काय अर्थ आहे? चांगल्या मार्गाने पैसे कमवण्याचे आव्हान स्वीकारण्यात जो आनंद आहे, तो जर तुम्हाला घेता येत नसेल, तर तुम्ही हे करूच नका. त्यापेक्षा दुसरं काहीतरी करा. एका फार मोठ्या गुन्हेगाराला मी ओळखतो. त्यानं मला सांगितलं होतं, गुन्हेगारीमध्ये काही मजा नाही. खरं सांगायचं तर आपण जेवढं करतो त्यापेक्षा जास्त त्याला कायद्याचं पालन करावं लागत होतं. नियमापेक्षा जास्त वेगाने त्याला गाडी चालवता येत नव्हती. अपघात होणार नाही किंवा चुकीच्या ठिकाणी पार्किंग होणार आणि याबद्दल जास्त काळजी घ्यावी लागत होती. नाहीतर लगेच पोलिसांच्या जाळ्यात सापडला असता. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांना तो जाऊ शकत नव्हता, कारण तिथं पोलीस केव्हाही धाड घालतील याचा नेम असतो. लोकांचे लक्ष वेधले जाईल अशी कार त्याला घेता येत नव्हती. विलासी जीवनही तो जगू शकत नव्हता, कारण त्यामुळे तो प्रकाशझोतात येण्याची शक्यता होती. चांगल्या मार्गानं पैसा कमवण्याचं आव्हान तुम्ही स्वीकारा. पण गाड्या आणि पार्ट्या उडवणे म्हणजे चांगले जीवन जगणे नव्हे. चांगल्या मार्गाने पैसा कमवून तुम्ही रात्री शांत झोपू शकता, मुलांच्या नजरेला नजर मिळवून त्यांच्याशी बोलू शकता आणि समाधानाने नजरेनं आरशामध्ये तुम्ही स्वतःकडे बघू शकता. कितीही पैसे मोजले तरी हे तुम्ही विकत घेऊ शकत नाही. तुम्हाला वाकड्या मार्गाने जावं लागत असेल तर ते तुमचं अपयश आहे. तुमची योजना असफल झाली असं समजा. योग्य तऱ्हेने तुम्हाला नियोजन करता आलं नाही याचा अर्थ तुम्ही आळशी, हताश, कल्पनाशून्य आणि कंटाळवाणे आहात. वाकड्या मार्गाने पैसा कमवलेल्या अनेक धनदांडग्यांची उदाहरणे मी घेऊ शकेल. ते श्रीमंत आहेत हे खरं आहे, पण त्यांच्या डोळ्यात जरा वाकून बघा. काय दिसतंय तुम्हाला? चिंतेमुळे रात्रभर जागल्यासारखे डोळे. असे तुमचेही असतील तर चालेल तुम्हाला? दारावरची घंटी वाजली की प्रत्येक वेळेस दचकणार आहात का? माझ्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही अशा भावनेनं जगणार आहात का? यापेक्षा हे काम मी कायदेशीरपणे, प्रामाणिकपणे आणि सरळ मार्गाने केलं याचं समाधान हवं आहे तुम्हाला. याचं उत्तर फार अवघड आहे का? तुम्ही दुसऱ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय, निर्दयीपणे किंवा अन्यायाने किंवा बेकायदेशीरपणे न वागता किंवा नियम तोडल्याशिवाय पैसा कमावत असाल तर तुम्ही चांगली कामं करत आहात. फक्त तुम्ही आणि तुमचा पैसा काय करतोय हे पटकन चाचपून बघण्याची गरज आहे. नियम 14. पैसा आणि सुख याचं नातं समजून घ्या. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दुःख देतात. जोडीदाराचा वियोग, नोकरी जाणे, आजारी पडणे, आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत. त्यापैकी फारच थोड्या पैशाशी तो कमवण्याचे आणि खर्च करण्याशी संबंधित असतात. लक्षात ठेवा, पैसा खूप कमी असेल तर दुःखी बनवतो, पैसा खूप जास्त असेल तर दुःखी बनवतो. वस्तू खूप असतील तर त्याने दुःख होते, वस्तू कमी असतील तर त्याने दुःख होते. पैसा आणि सुख या दोन गोष्टी एकच नाहीत, हे आपण अगदी सुरुवातीपासूनच समजून घ्यायला हवं. मला असं वाटतं, पैशानं सुख विकत घेता येत नाही. बरेच जण असं समजण्याची चूक करतात. हीच चूक तुम्ही करू नका. तुम्ही गरीब असूनही सुखी असू शकता. तुम्ही श्रीमंत असूनही सुखी असू शकता. तुम्ही गरीब असा नाहीतर श्रीमंत, अशा दोन्ही अवस्थात तुम्ही दुःखी असू शकतात. पैशामुळे सुख मिळेल असा विचार करत असाल तर पुढे तुमच्या पदरी निराशा पडू शकते. पैशाने सामर्थ्य, तारुण्य, लैंगिक सुख, स्फूर्ती, अधिक मनोरंजन, अधिक सौंदर्य मिळू शकेल या आशेवर तुम्ही असाल तर तुम्हाला निराश व्हावं लागेल. माफ करा, पण पैशामुळे यातलं काहीही होणार नाही. तशी तुम्ही केवळ कल्पनाच करू शकता. कदाचित दुसऱ्यांनाही तसंच वाटत असेल, पण वस्तुस्थिती अशी आहे की पैसा यापैकी काही करू शकत नाही. मात्र पैसा मिळाल्यावर कदाचित हे सगळं तुम्ही मिळवू शकता. पण ते पैशामुळं नाही, हे लक्षात ठेवा. ते तुमच्या डोक्यात कोणीतरी आधीच भरवून दिलंय.
पैसा ही औषधाची फसवी गोळी आहे. प्लॅसिबो तो इलाज नव्हे. खूप मोठी लॉटरी लागल्यानंतर आणि खूप मोठा बंगला विकत घेतल्यानंतर सगळे मित्र आमच्यापासून दुरावले असं म्हणणारे मी बघितले आहे. किंवा उद्योगपतींनी धंद्याचं दिवाळं निघाल्यावर आता जगण्यात काही अर्थ नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे. हे मला माहीत आहे. पैसा हा इलाज नाही, ती तर एक औषधाची फसवी गोळी आहे. परंतु अशी चूक आपण करणार नाही आहोत, कारण या नियमाचा आपण चांगला अभ्यास करणार आहोत आणि पैसा व सुख यांचा आपसातला संबंध समजून घेणार आहोत. अरे मला वाटतं तुम्ही विचारताय हा नियम आहे तरी कोणता, मला नेमकं काय करावं लागेल. याला उत्तर असं आहे की तुम्हाला काही करावं लागणार नाही. बस एवढंच की पैशाकडून फारशी अपेक्षा करू नका आणि पैशानं मी सुखी होईल असा समज करून घेऊ नका. पैशानं तुम्ही कधीच सुखी होऊ शकणार नाही, कारण बनवणारे जेव्हा नवीन कार बाजारात आणतात तेव्हा ते सुख देत नाहीत. ते सुख तर तुम्हाला ती कार घेतल्यानंतर त्यामध्ये पहिल्यांदाच बसल्यानंतर मिळतं. महागड्या वस्तू खरेदी केल्याने सुख मिळत नाही असं मला नाही म्हणायचं. मला एवढंच म्हणायचं की पैशानं ही भावना खरेदी करता येत नाही. ही भावना तर आधीच तुमच्याजवळ असते. पैशानं बरंचसं समाधान दूर लोटता येतं, एवढंच, त्या पलीकडे काही नाही. नियम 15. भाव आणि मूल्य यातला फरक समजून घ्या. मी एकदा माझ्या सासऱ्यांना विचारलं की कोणत्याही मोठ्या हॉटेलमध्ये दारूची जी बाटली 100 पौंडांना मिळते तीच बाटली दुकानात 5 पौंडांना मिळते. हॉटेलच्या बाटलीत 20 पट चांगलं असं काय असतं? त्यांनी दिलेलं उत्तर फार चांगलं होतं. ते म्हणाले की हॉटेलमध्ये तुम्हाला फक्त बाटलीचीच किंमत लावलेली नसते. हॉटेलचं वातावरण, सेवा, हॉटेलचं लोकेशन, वेटरचा स्वभाव, चांगला सहवास, चांगला टेबल क्लॉथ, एकांत आणि गोपनीयता, स्टाईल्स, दर्जा आणि परंपरा, जीवन आणि विश्वास, तिथली अन्नपदार्थ साठवण्याची व्यवस्था, भोवतालचं वातावरण, तुमच्यासोबत हॉलमध्ये जेवण करणारी माणसे आणि त्यांच्या गप्पा, त्या सगळ्यांचे आपण पैसे देत असतो. तिथली दारू हे तर केवळ निमित्त आहे. एखाद्या वस्तूची किंमत आपल्याला माहीत आहे असं आपल्याला वाटतं, पण तिचं मूल्य किमतीपेक्षा कितीतरी जास्त असू शकतं. एखाद्या वस्तूची किंमत आपल्याला माहीत आहे असं आपल्याला वाटतं, पण तिचं मूल्य किमतीपेक्षा कितीतरी जास्त असू शकतं. माझी मर्सिडीज गाडी खूप जुनी आहे. मला मर्सिडीज आवडते आणि मी इतका कंजूस आहे की मला नवीन गाडी घ्यावीशी वाटत नाही. मी फार स्वस्तात घेतलेली होती ती. अशा गाड्या नेहमी स्वस्तातच मिळतात, पण त्या लवकर नादुरुस्त होतील या भीतीने लोक त्या घेत नाहीत. तसं ते खरं आहे. त्यांची देखभाल करायला बरेच पैसे खर्च करावे लागतात. त्याचबरोबर हेही खरं आहे की या गाड्यांची बांधणी इतकी उत्कृष्ट असते की त्या फारशा नादुरुस्त होत नाहीत. एकदा एक मित्र मला भेटायला आला. तो त्याची नुकतीच खरेदी केलेली नवी कोरी गाडी घेऊन आला होता. त्याची आतली रचना एखाद्या मिनी स्पेसशिपसारखी होती. माझ्या जुन्या खटारा चिखलाने बरबटलेल्या मर्सिडीजकडे बघून म्हणाला, अरे वा, तुझा धंदा चांगला चाललेला दिसतोय. तसं काही नाही असं मी सांगण्याचा प्रयत्न केला. मी त्याला म्हणालो, माझ्या कारपेक्षा तुझ्या गाडीची किंमत 5 पटीनं जास्त असेल. पण त्याला ते मान्य नव्हतं. तो म्हणाला, या मर्सिडीजचं मोल त्याच्या किमतीपेक्षा जास्त आहे. त्यावेळेस मी हे शिकलो की किंमत आणि मूल्य सारखे नसतात. आणि हे पण लक्षात ठेवा की लोक द्यायला तयार असतात तेवढीच त्या वस्तूची किंमत असते. एखाद्या पेंटिंगची किंमत कॅटलॉगमध्ये 500 पौंड छापली असेल तरी लोक ती द्यायला तयार असतील, तरच ती योग्य आहे असं समजायचं. हे फार महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. एखाद्या वस्तूची किंमत आहे त्यापेक्षा कमी असू शकते तुमच्यासाठी किंवा दुसऱ्यासाठी, आणि ती जास्तही असू शकते. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, आणि तुम्ही जरूर होणार, तर त्यासाठी तुम्ही या पुस्तकातल्या नियमांची अंमलबजावणी करायला हवी आणि त्याप्रमाणे मेहनत करायला हवी. म्हणजे तुम्हाला भाव आणि मूल्य यातला फरक कळेल. नियम 16. श्रीमंत माणसे विचार कसा करतात हे जाणून घ्या. एखादी व्यक्ती श्रीमंत होणार की नाही, किंवा एखादी व्यक्ती श्रीमंत आहे की नाही हे ओळखण्याची एक सोपी चाचणी आहे. ती व्यक्ती कोणते वर्तमानपत्र वाचते, विशेषतः रविवारचे, हे माहिती करून घ्या. ती कोणते वर्तमानपत्र निवडते हे बघा. वर्तमानपत्रातला कोणता विभाग वाचते ते बघा. वर्तमानपत्रातला कोणता विभाग वाचत नाही
बघा वर्तमानपत्रातले विषय कोणत्या क्रमाने वाचते हे बघा. ही चाचणी तुमच्या स्वतःसाठी सुद्धा आहे. वर दिलेल्यानुसार तुम्ही काय करता ते बघा. ज्या व्यक्ती जुगार किंवा लॉटरी मिळाल्याने किंवा श्रीमंत मुलीशी लग्न केल्यामुळे श्रीमंत झाल्या आहेत त्यांना वगळून ज्या व्यक्ती प्रयत्नपूर्वक श्रीमंत झाल्या आहेत त्या. एखादे गंभीर वर्तमानपत्र वाचतात, गंभीर विभाग वाचतात, उथळ भडक बातम्या वाचत नाहीत, अर्थ उद्योग विभाग सर्वात अधिक वाचतात. तुम्हाला जर खरं श्रीमंत व्हायचं असेल तर श्रीमंत माणसे विचार कसा करतात हे शिका. म्हणजे आपल्या विरोधी माणसे कसा विचार करतात याचा अभ्यास करा. अर्थात या विरोधी दलात तुम्ही पण सामील होणार आहात. त्यांचे शब्द, त्यांची भाषा तुम्हाला शिकायला हवी. ते कोणत्या हॉटेलमध्ये जेवण करतात, काम कशी करतात, विश्रांती केव्हा व किती घेतात, पैसे कसे वाचवतात, गुंतवणूक कशी व कुठे करतात हे शिकायला हवं. थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर पैशाचा अभ्यास करायला हवा. श्रीमंत माणसांना भेटा, त्यांच्याशी बोला, त्यांना प्रश्न विचारा. समजूतदारपणा आणि ज्ञान मिळवण्याची तहान वाढवायला शिका. श्रीमंत माणसांबद्दल वाचा, त्यांच्या मुलाखती वाचा, त्यांची आत्मचरित्रे वाचा. त्यामुळे तुम्हाला पुष्कळ अंतर्दृष्टी येईल. कधी आर्थिक विषयक पुस्तकामुळेही तुमचा फायदा होऊ शकतो, अर्थविषयक पुस्तकामुळेही तुमचा फायदा होऊ शकतो. अशी कोणती पुस्तके आहे त्यांची यादी काही मी देणार नाही, कारण तुमची आवड कोणती हे मला माहीत नाही. पण कोणतेही पुस्तक निवडा. शिवाय इंटरनेटवर फायनान्शियल टाइम्स किंवा इतर ऑनलाईन पेपर्सच्या सर्व अर्थविषयक पुरवण्या वाचा. त्यामुळे आर्थिक क्षेत्रात नवीन नवीन काय हालचाली होत आहे याची माहिती होत राहील. पण हे जर तुम्हाला जरा जास्तच वाटत असेल तर काय करायचं? माझ्यासारखं तुम्हालाही अर्थविषयक पुरवण्या आणि भडक बातम्या दोन्ही बघायच्या असतील तर कदाचित माझ्यासारखं तुम्हालाही डोकं चक्रावून टाकणारी दौलत कमवता येणार नाही. पण तरी आपण श्रीमंत होऊ शकतो आणि आनंद उपभोगू शकतो. समृद्धी आणि आनंद याचं संतुलन मला आवडतं. तुम्हाला जर खूप पैसा हवासा वाटत असेल तर वेड्यासारखं त्यांच्या मागे लागायला हवं. पैसा म्हणजे जगणं, पैसा म्हणजे श्वास घेणं, पैसा म्हणजेच झोप घेणं असं असायला हवं. नियम 12 लक्षात ठेवा. आपल्याला जर पदवी मिळायची असेल तर दौलतीच्या विद्यापीठातून खूप मेहनत करून अभ्यास करायला हवा. पैसा ही भडक बातम्या यापैकी एकाची निवड करायला हवी. पैसा की भडक बातम्या यापैकी एकाची निवड करायला हवी. नियम 17. इतरांची संपत्ती बघून जळू नका. आपण सर्वच जण आपलं ध्येय ठरवत असतो. प्रत्येकाचीच काहीतरी महत्त्वाकांक्षा असते. पैसे मिळवण्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागणार आहे हे सुद्धा आपण ठरवत असतो. आपल्याला सीमाही आपणच आखून घेत असतो. काय करायचं आणि काय नाही करायचं हे पण आपणच ठरवत असतो. मग दुसऱ्याची संपत्ती बघून आपल्या मनात असूया निर्माण होण्याचं काही कारण नाही. आपल्या मनात अजेंडा काय होता आणि तो किती मेहनत करायला तयार होता हे जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही तोपर्यंत असूया वाटायचं काहीच कारण नाही. तो किती त्याग करायला तयार आहे हे माहीत होतं नाही तोपर्यंत असूया वाटण्याचं काहीच कारण नाही. अर्थात 3 प्रकारच्या श्रीमंत माणसाबद्दल तुम्हाला असूया वाटू शकेल. लॉटरीमुळे श्रीमंत झालेला, वारसा हक्कानं श्रीमंत झालेला आणि पती किंवा पत्नी श्रीमंत असलेला. पण ज्यांनी आपला घाम गाळून मेहनत करून पैसा कमावला त्यावर त्याचा पूर्ण हक्क आहे. त्यांनी काम केलं, त्याच्याजवळ कल्पकता होती, उद्यमी विचारसरणी होती. ते आमच्यापेक्षा लवकर उठत होते, उशिरा झोपत होते. ध्येय गाठण्यासाठी त्याचं मन प्रेरित आणि पेटून उठलं होतं. त्याची असूया करणं निरर्थक आहे. त्याचा धडा गिरवणं अनमोल आहे. त्याची शिकवण ही त्यांनी दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. तुम्हाला पैसा कमवण्यासाठी एका मार्गदर्शकाची गरज आहे. असा मार्गदर्शक ज्याने खूप पैसा कमवला आहे, कायदेशीरपणाने कमवलेला आहे, कमवण्याचा आनंद घेत अतिशय मजेत कमवलेला आहे असा माणूस शोधून काढा. जो तुम्हाला अधूनमधून सल्ला देईल, तुमच्या पाठीशी राहील आणि तुम्हाला योग्य ते मार्ग दाखवेल. तुम्हाला ते कधी पैसे उधार देणार नाही आणि तुम्हीही मागू नका. एखाद्या श्रीमंत माणसाची माझी ओळख झाली तर त्यानं पैसा कसा मिळवला आणि त्याचा मार्ग माझ्यासाठी योग्य आहे का हे माहीत करायचा
मी लगेचच प्रयत्न करायला लागतो. त्याच्यासारखी स्थिती येण्यासाठी माझ्याकडून माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करतो. अर्थात हे काम मी योग्य मार्गाने, कायदेशीरपणे आणि मजेत करत असतो. श्रीमंत होणं म्हणजे श्रीमंत माणसं काय करतात, कसं करतात तसं करून आपणही त्यांच्यासारखं श्रीमंत होण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे, असा माझा एक धनिक मार्गदर्शक आहे आणि मी त्याचा प्रत्येक शब्द पाळतो. तो आपल्या व्याजावर मिळणाऱ्या व्याजावर जगतो. आणि आता हेच माझंही ध्येय आहे. दुसऱ्यांकडून प्रेरणा घ्या. असूया हा खेळ खेळातल्या खेळाडूचा गुण नाही, अवगुण आहे, हे आता तुम्हाला समजलंच असेल. नियम 18. स्वतःच्या योजना पैशाविना राबविणे कठीण आहे. तुम्ही स्वतःला किती ओळखता? खूप चांगलं की अजिबात नाही, की फारसं चांगलं नाही? आपण स्वतःला ओळखतो असं आपल्याला वाटतं. आपण सिगरेटचं व्यसन सोडायची पाळी आली, वजन कमी करायचं असेल, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व्हायचं असेल किंवा श्रीमंत होण्याची इच्छा मनात असेल, तर मग समजतं आणि लक्षात येतं की आपण फारच आळशी आहोत. आपल्यामध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. आपण आभारशून्य आहोत. लवकरच निराश होतो. फार लवकर माघार घेतो. माझ्या पंखाखाली तुम्हाला घ्यायचं असेल तर आणि तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मदत करायची असेल तर सर्वांनी आधी तुमचा संकल्प दृढ आहे का? मेहनत करायची तुमची तयारी आहे का? चिकाटीनं काम करणार का? पाठीला कणा आहे का? सहनशक्ती, एकाग्रता, धाडस आहे का? हे मी बघेन. आणि हे गुण तुमच्यात नसतील तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. तुम्हाला निराश नाही करायचं मला. मी तर हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की पैसा कमवणं ही एक कला आहे आणि ती शिकवता येते. पण शिकण्याची आणि मेहनत करण्याची इच्छा असायला हवी. श्रीमंत होण्यासाठी लागणारे गुण तुमच्यामध्ये आहेत का, हे मी आधी बघेल. तुम्हाला विम्बल्डन कप जिंकायचा असेल तर वयाच्या 5 वर्षापासूनच तयारी करावी लागेल आणि 14व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकणं आवश्यक आहे. असंच पैशाच्या बाबतीत आहे. एखादी लठ्ठ आणि मध्यमवयीन व्यक्ती अचानक फायनलपर्यंत गेली असं होत नाही कधी. मी जेव्हा गरीब विद्यार्थी होतो तेव्हा एका जेवणासाठी मी माझं एक किमती पुस्तक विकलं. मला एकच पर्याय निवडायचा होता, उत्तम जेवणाचा आनंद घेणे किंवा श्रीमंत होण्यासाठी आपल्यामध्ये असलेल्या गुणाची वाढ करत राहणे. माझा मुद्दा लक्षात आला का? श्रीमंत होण्याऐवजी मी गरीब राहणं निवडलं. निदान त्यावेळेस तरी ती निवड केली होती. काही दिवसापूर्वीच ते पुस्तक मी एका दुकानात बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपली निवड चुकीची होती. श्रीमंत व्यक्तींमध्ये, विशेषतः त्यांच्या सुरुवातीच्या काळात, त्यांच्या मनात जबरदस्त प्रेरणा असते आणि ते कोणत्याही प्रकारचा त्याग करायला तयार असतात. ते स्वतःला सांभाळायला आणि भविष्यातील मोठ्या लाभासाठी वर्तमान काळातील क्षुल्लक लाभांच्या प्रलोभनाचा त्याग करतात. आत्मनियंत्रण आणि संतुष्टीसाठी वाट पाहण्याची तयारी, हे 2 गुण महत्त्वाकांक्षी माणसाने आत्मसात करण्याची गरज आहे. नियम 20. तुमच्याजवळ योजना हवी. मूर्ख माणूस आणि पैसा यांची ताटातूट का होते? कारण मूर्ख माणसाजवळ काही योजना नसते. तुमच्याजवळ काही योजना नसेल तर पैसे उडवण्याचा तुम्हाला नाद लागेल. गुंतवणूक करण्याऐवजी खर्च कराल. धंद्याविषयी एखादी कल्पना डोक्यात असेल तर किंवा नोकरीमध्ये बदल करायचा विचार असेल तर तो विसरून जाल. आणि योजना असेल तर तुम्हाला त्या योजनेमध्ये कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती गोष्ट योग्य नाही हे बरोबर माहीत असतं. मागच्या नियमावरून तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही कुठे जाणार आहात, तुमचं लक्ष काय आहे हे नक्की माहीत झालं असेल. तिथं कसं जायचं हे तुम्हाला योजना सांगेल. रॉबिन्सन क्रुसोचं उदाहरण पुन्हा एकदा बघा. त्याचं जहाज बुडालं आणि आपण कुठे आहोत हे त्याला समजल्यावर त्याने एक योजना आखली. मला राहण्यासाठी एक घर हवं, खायला हवं आणि काहीतरी करायला हवं. मग त्याने समुद्र किनाऱ्यावर एक झोपडी बनवली. ती पहिल्याच वादळात उडाली. मग त्याला जरा आतमध्ये एका गुहेचा आसरा घ्यावा लागला. बघितलं, योजनेबद्दल बदल करायची तयारी असायला हवी. योजना आखल्यामुळे तुम्ही आपल्या लक्ष्यापर्यंत कसे जाणार हे समजतं. श्रीमंत होण्याचे नियम हे पुस्तक इथे संपते. तुम्हाला जर हे पुस्तक ऐकायला आवडलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता किंवा तुम्हाला आवडलं नसेल तर डिसलाईक करून तुम्ही त्याचं कारणही सांगू शकता.
किंवा यानंतर तुम्हाला कोणते पुस्तक ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पुढचा प्रयत्न करेल.